हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? खूप दिवसांनी आपली आज भेट होते ना, कारण आहे की हवामान बदल झालेला आहे, वातावरणात बदल झाल्यामुळे जरा सर्दी, खोकला, ताप, छोटे मोठे आजारपण हे आलंच पाहिजे खरं तर माणसाला, कारण त्याच्यामधनं तुमची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होत असते. त्यामुळे सध्या काही दिवस झाले व्हिडिओ करत नव्हते आणि आज मी पारिजाताची काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. ही साडी तुम्ही बघितली असेल, मी तो एक हे केला होता, व्हिडिओ केला होता ब्लॅक साडी स्पेशलचा, आणि त्याच्यावरती हा असा ब्लाऊज घातलेला आहे ज्याच्यावरती मागे गुलाबाचा फुलाचं एम्ब्रॉयडरी आहे. तर असा मस्त फुलांचा मूड आहे. तर अशा छान बहारदार वातावरणामध्ये जेव्हा सुरुवात करतो आहोत तेव्हा विषय मात्र गंभीर आहे. गोष्ट छोटी डोंगरा एवढीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आवाजामध्ये जर थोडासा बदल वाटत असेल, थोडंसं जर माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी वाटत नसेल तर त्याच्यासाठी सॉरी, पण समजून घ्या, तुम्ही सगळेजण समजून घेता आहात. म्हणूनच आपला हा इतक्या व्हिडिओंचा जवळपास 500च्या पुढे 525 वगैरे व्हिडिओज आपले झालेले आहेत. हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आत्तापर्यंत होऊ शकलेला आहे. तसाच सपोर्ट पूर्णपणे कायम राहू द्यात हीच इच्छा करते. तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी ह्याच्यामध्ये आजचा विषय आहे बॉडी शेमिंग. आपल्याला सगळ्यांना अशी कुठेतरी सवय असते बरं का, की माणूस कोणीही व्यक्ती एखादा बघितला ना की पहिल्यांदा त्याच्यावरती टोमणे मारले जातात की हा असा दिसतो, तो तसा दिसतो, असं दिसते, किंवा काळीचे, जाडीचे, बुटकीचे, बरणीचे, असं बऱ्याच प्रकारांनी बोललं जातं. आणि मुलींच्या बाबतीत तर मुली नेहमीच परफेक्ट दिसाव्या असा एक समज आहे सगळ्यांकडे. मुलगी ही बार्बीसारखी दिसावी सतत, आणि ते जे प्रेशर आहे ना ते मुलींवरती खूप जास्त आहे. म्हणूनच हे सगळे जे कॉस्मॅटिक्स जे खपत असतात, मुलींना सतत आपण सुंदर दिसलं पाहिजे असं जे वाटत असतं, एका परफेक्ट फिगरमध्ये असलं पाहिजे असं जे वाटत असतं, त्याच्याबद्दल सांगणारा आजचा व्हिडिओ आहे. तर मी लहान होते आणि लहानपणी मी अशीच नातेवाईकांकडे गेले होते. तर तिथे त्या ह्याच्यामध्ये जवळच एक मुलगी राहत होती आणि तिच्याशी माझा छान गट्टी जमली होती. ती माझ्यापेक्षा थोडी मोठी होती आणि ती माझ्याशी बोलायची. मग मी छानपैकी तिच्याशी गप्पा मारायचे. आणि मी जेव्हा त्या नातेवाईकांकडे गेलेले होते तर त्यांच्यापैकी एक जण मला म्हटले की ती अंगदसारखी दिसते. अंगद या शब्दाचा मला अर्थ नीट लागत नव्हता. रामायणामध्ये अंगद तुम्ही पाहिलं असेल तर अंगद जो आहे तर तो वाली आणि तारा ह्यांचा मुलगा आहे. किष्किंधा नगराचा तो, किष्किंधा राज्याचा तो राजकुमार आहे. अंगदाने रावणाविरुद्धच्या लढाईमध्ये रामाला खूप मोठी साथ दिली आणि त्या साथीमुळे बराचसा रामाचा हे भार हलका झाला. तर असा अंगदाची भूमिका जी होती ना ती अतिशय महत्त्वपूर्ण होती. सांगण्याचा उद्देश असा की तिला अंगद या नावाने चिडवलं जात होतं. का चिडवलं जात होतं तर तो जो वरचा ओठ असतो ना, तर हा ओठ तिचा चिरलेला होता किंवा तो ओठ असा कट होता आणि त्यामुळे तिला तसं चिडवलं जात होतं. तर मला सांगा बरं, असं कोणत्याही व्यक्तीला असं कुठल्याही नावाने असं चिडवणं, हे करणं हे योग्य आहे का? त्यामुळे कधीही आता सध्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सगळा सोहळा आपण सगळ्यांनी बघितला अयोध्येमधला रामलल्लाचा, आणि तेव्हा रामायण ह्या सगळ्या रामकथेतल्या विषयांना उजळणी मिळाली. आणि तेव्हा एकदम अचानक अंगद ह्याचं मला परत एकदा आठवण झाली. आणि सांगण्याचा उद्देश असा की अंगद म्हटलं की मला तो जो सीन आहे तो डोळ्यापुढे लगेच उभा राहतो. तर कोणीही, ती मुलगी जी होती तिचा जो असा प्रॉब्लेम होता, तर असा विचार केला तर तिच्या आईवडिलांना किती टेन्शन असेल, त्या मुलीला स्वतःला किती टेन्शन असेल, तिचा कॉन्फिडन्स किती कमी असेल. आणि अशा वेळेला ती त्या सगळ्यातनं जगते आहे. मुळात सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. उंच असो, बुटका असो, बारीक असो, जाड असो, हँडिकॅप असो, कोणी कुठल्या दिव्य ह्याचा असो, काय म्हणतात दिव्यांग असो, किंवा कोणी स्पेशली एबल्ड असो, आणि अशा सगळ्या व्यक्तींना जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तर आपण ह्या असं लोकांना नावं ठेवणं हे कितपत योग्य असतं? तर हे जेव्हा सगळा सोहळा चाललेला होता तेव्हा अंगद ह्या विषयावरती मला एकदम लगेच ते आठवलं की ती मुलगी अशी तिला चिडवलं जात होतं. तर हे बोलणं असे इम्पॅक्ट होत जातात की आयुष्यभर मला ते लक्षात राहिलं की
अंगद म्हटल्यावरती, पण मुळात अंगदाचं काम किती मोठं होतं. अंगद हा वालीचा मुलगा, पण तो राहिला रामाच्या बाजूने उभा, तो नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिला आणि सुग्रीवाच्या नंतर किष्किंधा राज्याचा तो राजा झाला. तर त्याचं कर्तृत्व किती मोठं होतं. त्याने नेहमी सत्याची साथ दिली. रामाने रावणाच्या बद्दलची माहिती काढण्यासाठी दूत म्हणून अंगदाला पाठवलेलं होतं. त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकलेली होती. तर अंगद हे नाव जे आहे हे खरं तर खूपच चांगलं नाव आहे की कुठलाही व्यक्ती हा त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो. हे माझा सांगण्याचा उद्देश आहे की व्यक्तीचं दिसणं, रंग, रूप हे सगळं महत्त्वाचं नसतं. तर तो व्यक्ती काय वागतो, काय बोलतो, त्याचे स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास आणि तो काय काम करतो, या सगळ्यातनं तो व्यक्ती मोठा होत असतो आणि त्या व्यक्तीचा आपण आदर्श घेत असतो. त्यामुळे मला अंगद हा एक आदर्श व्यक्ती वाटतो की त्याने त्याचा वाटा उचलला ह्या सगळ्या रावणाविरुद्धच्या युद्धामध्ये. त्याने स्वतः वाटा उचलला आणि त्याने रामाला मदत केली आणि तो दूत म्हणून त्याने काम केलं. त्याने भरपूर काम केलं आणि अशा व्यक्तीचा खरंच आदर झाला पाहिजे. कोणालाही कुठल्याही नावाने कधीच बोलू नाही. त्या व्यक्तीला मुळातच स्वतःला एक कॉम्प्लेक्स असतो आणि समाजामध्ये मिसळण्यासाठी त्या व्यक्तीला मुळातच एक त्रास होत असतो. आणि अशा वेळेला जेव्हा लोक अशा काही गोष्टींच्या डांगण्या देत असतात किंवा अशा काही गोष्टी लोक वापरत असतात त्या व्यक्तीबद्दल, तर त्या व्यक्तीचं जगणं किती मुश्किल होऊन जातं. तुम्ही जर असं करत असाल तर प्लीज असं करू नका. कारण काय असतं माहिती का, बोललेले शब्द हे परत येत नाहीत. मी जर म्हटले ना की माझ्या लहानपणीचा इम्पॅक्ट माझ्यावरती आजही आहे, की आजही मला अंगद हा शब्द म्हटला की ती व्यक्ती आठवते. तर ते कधीही येत नाहीत. आणि मुळात कसं असतं की एव्हरीथिंग रिटर्न्स हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही जसे कर्म करतात तसंच तुम्हाला फळ मिळत असतं. कर्म किए जा फल की चिंता मत करे इंसान, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. इतकं सोपं गीतेचं तत्व आहे. त्यामुळे चांगलं वागा, चांगलं राहा, खा प्या, मस्त मजा करा. आयुष्यामध्ये सगळ्यांनी आपल्या प्रगतीसाठी झटावं. एकमेकांचे पाय ओढू नाही, कारण त्यातनं काही साध्य होत नाही. तर आजच्यासाठी हा डोस पुरेसा आहे असं मला वाटतं. तर बॉडी शेमिंग हा आजचा विषय होता आपला. बॉडी शेमिंग कोणीही करू नका. लोक ट्रोल करतात. मला सुद्धा बरेच जण ट्रोल करत असतात माझ्या दिसण्यावरनं, वागण्यावरनं ट्रोल केलं तर एक वेळ मान्य आहे, पण दिसणं हे माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. त्यामुळे ट्रोल करत जाऊ नका. कारण काय आहे माहिती का, जगामध्ये कोणीच परफेक्ट नसतं आणि ह्या इम्परफेक्शनमुळेच जगामध्ये आजही सौंदर्य हे अबाधित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. खूप दिवसांनी आज भेटतो आहोत पुन्हा एकदा. तुम्हाला सगळ्यांना या छान दिवसाच्या, आनंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मनापासून. तुम्ही जर माझ्या चॅनलला शेअर केलं असेल किंवा सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आणि केलं नसेल तर करा प्लीज, फुकट आहे ते. माझ्या मीना लद्वैत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. याच्यावरती ना पारिजाताचं फुलांचं असं डिझाईन आहे जे मला खूप आवडतं. आणि त्याच्यावरती मॅचिंग मी असे फुलांचेच कानातले घातलेले आहेत, ज्याच्यावरती असं ऑरेंज कुड्या आहेत, त्या म्हणजे पोवळ्याच्या कुड्या आहेत. तर त्यामुळे याची दांडी जी आहे पारिजाताची, तर त्याला मॅचिंग ते आहे. आणि तसंच मॅचिंग असं ब्लाऊज घातलेलं आहे ज्याच्यावरती गुलाबाच्या फुलांचं असं डिझाईन आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. तुम्ही सगळेजण विचारत असतात काय आज विशेष आहे, कशी साडी आहे, काय आहे, तर म्हणून सांगण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला या लुकबद्दल सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं, म्हणून मला शेअर करायला आवडतं. धन्यवाद मनापासून. मीना लद्वैत.